श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणो. आज मी मसाले भात करणार आहे, त्यासोबतही मसाला पापड. साहित्य घेतलेले काही बघा, पत्तागोबी, कांदा, टोमॅटो, बटाटा आणि थोडे शेंगदाणे. सर्वात अगोदर तेल टाकून गरम करून घेतलेले, जिरे मोहरी घातले, तेजपान घालूया थोडेसे. याच्यामध्ये शहाजिरे घातली तरी चालतं मसाला भाताला. थोडासा कढीपत्ता घातला आहे, साधारण 8-10 पानं. थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे छान तेलात तळून घ्यायचे मस्त. आणि थोडासा कांदा घालायचा. आणि थोडासा मी भातावर वरतून टाकण्यासाठी मसाले भातामध्ये थोडासा कांदा पण तळून घेतलेला आहे. छान कांदा परतला की तोपर्यंत मसाले काढूया. पुलाव मसाला घेतला आहे थोडासा मी, आणि थोडासा पावभाजी मसाला पण घातलेला आहे मी. थोडासा कांदा लसूण मसाला 2 चमचे, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त 2 चमचे घेतलेले मी छोट्या चमच्याने. धना पावडर पण 2 चमचे घेतलेले. तुम्ही तिखट जास्त खात असला तर वाढू शकता त्याच्यामध्ये. हळद घेऊया थोडीशी, आणि पत्तागोबी धुवून परत कांदा परतल्यानंतर पत्तागोबी पण टाकून घ्यायची. पातळ पातळ लांब लांब चिरून घेतलेली बघा मी त्याला. ती पण छान परतून घ्यायची तेलामध्ये. अगोदर सगळ्या एका डिशमध्ये मसाले काढून घेतल्याने सोपं पण पडतं टाकायला पटकन. फोडणी पण करपत नाही मग आपली. बघा छान पत्तागोबी परतल्या गेली. त्यामध्येच एक बटाटा टाकलेला आहे. सर्व साहित्य छान परतून घेऊया. बघा तेल पण आलेलं आहे बघा थोडंसं वरती. आणि चवीनुसार मीठ घालूया. आणि एक टोमॅटो घेतलेलं आहे, ते पण परतून घ्यायचा. नंतर टाकायचं, अगोदर नाही टाकायचं, कारण बाकीचे साहित्य परतले जात नाही, मऊ होत नाहीत लवकर. मग शेवटला घातलेला आहे मी टोमॅटो. बघा छान परतले गेले सर्व साहित्य. मसाले जे काढून घेतले होते ते मसाले घालून घेऊया. आणि इथं मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे. स्वच्छ धुवून थोड्या वेळ पाण्यात भिजून घेतलेले आहेत मी. 15-20 मिनटं भिजत घातलेले होते तांदूळ. बघा एका वाटीचा आहे मसाले भात आपला. थोडेसे पाण्यात थोडेसे भिजून घेतल्यामुळं थोडा पटकन छान शिजतो आणि लंबा पण होतो तो. पाणी घालून घेऊया. 1 वाटी तांदूळ घेतले होते, त्याला मी 1 ते 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे, कारण ते बासमती तांदूळ आहेत, त्याला जास्त पाणी लागत नाही आहे. मस्त कलर तर आलेला आहे का नाही. वरतून कोथिंबीर घालूया आणि 2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इकडे आपण काही मसाले पापड तयार करून घेऊया. त्याला पण थोडंसं सजून घेते मी. थोडंसं चाट मसाला घातला, लाल तिखट, थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला भुरभुरून घ्यायचा असा. कांदा, टोमॅटो, शेव, कोथिंबीर. बाहेर जेवायला गेल्यानंतर अगोदर आपल्या सर्वात अगोदर मसाला पापडच येतो ना, तर घरचा पापडापासून मी तयार केलेले हे थोडेसे पापड. घरी लाटलेले पापड आहेत हे. कांदा घालून घेऊया. थोडासा टोमॅटो पण घालूया. बारीक शेव घातली मी त्यामध्ये. खिचडीसोबत थोडासा पापड असला की अजून खायला पण छान लागतो. कोथिंबीर घातली थोडीशी. बघा तयार झालेत मसाले पापड. इकडं आपला मसाला भात तयार झाला आहे का बघूया. बघा वाफ पण गेलेली, छान तयार झालेला, कलर पण मस्त आलेला आहे. डिशमध्ये काढून घेणार आहे मी. आणि जे कांदा अगोदर सांगितलं तुम्ही थोडासा तळून घेतला आहे छान खरपूस, ते वरतून थोडा मिक्स करून घ्यायचा.
म्हणजे छान लागतो खायला. डिशमध्ये काढून घेते. बघा मग माझी रेसिपी जर आवडली असली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नक्की करून बघा. कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे माझा आजचा मसाले भात. त्यासोबत मसाले पापड, वरतून थोडंसं तूप घातलेलं आहे मस्त. नक्की सांगा. असेच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद.